भाजप पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर रवींद्र धंगेकरांवर कारवाई होण्याची शक्यता। युती धर्म आणि आघाडी धर्म पाळण्या अगोदर सर्वात अगोदर पुणेकर धर्म पाळा, धंगेकरांचं ट्विट। आगामी पालिका निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांमध्ये रंगणार सामना। पिंपरीत भाजपचा स्वबळाचा नारा तर ठाण्यामध्ये भाजप करणार पडताळणी। मुंबई पालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये दुफळी। भाई जगताप यांच्याकडून एकला चलो रेचा नारा तर वर्षा गायकवाड यांचा मात्र वेगळा सूर। राज ठाकरेंच्या आई मधुवंती ठाकरेंचा आज वाढदिवस। वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उद्धव ठाकरे शिवतीर्थवर। ऐन दिवाळीत बच्चू कडू आणि राणा दाम्पत्यामध्ये फुटले शाब्दिक फटाके। कडूंच्या आंदोलनावर राणांची बोचरी टीका। मनसेच्या दीपोत्सवावर महाराष्ट्र पर्यटन विभागाची जाहिरात। राज ठाकरेंचा नामोल्लेख टाळल्यानं मनसेचा आक्षेप। वसई किल्ल्यावर शिवरायांच्या वेशातील युवकाला विरोध। हिंदी सुरक्षा रक्षकाचं कृत्य, मराठी येत नसल्याचं सांगत दाखवला माज। कापूस उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात। अतिवृष्टीमुळे हमीभाव मिळण्याची शेतकऱ्यांची आशा धुसर। यानंतर कोणत्या महापालिकेत कोणाचं किती पक्षीय बलाबल आहे हे देखील जाणून घेणं फार महत्त्वाचं राहणार आहे। चला त्यावरती आपण एक नजर टाकू, बघूयात। सुरुवात करूया ठाणे महापालिकेपासून। काय पक्षीय बलाबल आहे बघा। शिवसेना 79 नगरसेवक, भाजप 24 नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेस 9 नगरसेवक। त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 11 नगरसेवक, शिवसेना उभाटा 3 नगरसेवक, काँग्रेसचे 3 नगरसेवक आणि एमआयएमचे 2 नगरसेवक ठाणे महापालिकेमध्ये आहेत। म्हणजे अर्थात आता तिथे प्रशासक असला तरी हे एकूण पक्षीय बलाबल आहे। यानंतर नजर टाकूयात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये कशा पद्धतीने पक्षीय बलाबल राहिलेलं आहे बघूयात। मोठी महापालिका, यामध्ये आपण जर पाहिलं तर तिथली देखील आकडेवारी आपण जाणून घेणार आहोत। पण याच विषयी आपण बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। गोविंद, प्रत्येक ठिकाणी आता स्वबळाचा नारा जो आहे तो दिला जातोय। अशा वेळी जर लक्षात घेतलं तर पिंपरी चिंचवडमध्ये नेमकं काय घडू शकतं? म्हणजे भाजप तिथं स्वबळाचा नारा देतंय, काय घडामोडी घडतात? विशाल, खरं तर यासाठी फ्लॅशबॅक मध्ये जावं लागेल। 2017ला जी महानगरपालिकेची निवडणूक पार पडली होती त्यामध्ये पूर्ण बहुमत भाजपला मिळालं होतं। त्यानंतर 2019ला पार्थ पवार, अजित पवारांचे जे पुत्र आहेत लोकसभेला, त्यांना देखील इकडच्या मतदारांनी नाकारलं। आणि आता जी विधानसभा झाली तिथे देखील सगळीकडे जे उमेदवार होते राष्ट्रवादीचे तिथेही नाकारल्याचं चित्र आहे। त्यामुळे केंद्रात, राज्यात आणि महापालिकेवर प्राबल्य राहिलेलं आहे। 2017ला जी निवडणूक झाली होती त्यामध्ये 77 जागांवर भाजपची एक हाती सत्ता या महानगरपालिकेवर आली होती आणि तेव्हापासून प्रयत्न चालले होते राष्ट्रवादीचे। मागील काही महिन्यांपासून आपण बघतोय की अजित पवार सातत्याने या शहराचा दौरा करता आहेत आणि त्यामुळेच त्यांनी ही निवडणूक, म्हणजे आगामी निवडणूक जी आहे ती प्रचंड प्रतिष्ठेची केलेली आहे। शक्यता हीच होती की दोघेही आमने सामने लढतील, मात्र कोंडी अशी आहे इथे की भाजपच्या या सगळ्या कार्यकाळात, म्हणजे जो 2017 नंतरचा कार्यकाळ होता सत्तेचा महापालिकेवरचा, त्या काळात झालेले अनेक प्रकरणं आणि त्यानंतर खास करून मागच्या 3 वर्षात जो कधी नाही एवढी मोठी भ्रष्टाचाराची प्रकरणं या महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पामध्ये समोर आली। मात्र या सगळ्याला राष्ट्रवादीची मुख्य समिती होती का? जर वेगवेगळ्या पद्धतीनं लढायचं असेल तर काय नेमका प्रचार करायचा? कारण की सत्तेमध्ये दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी ही भाजप बरोबर आहे आणि ही कोंडी नक्कीच होती। 2017ची जी प्रभाग रचना आहे तीच प्रभाग रचना यावेळेसही कायम ठेवल्या गेलेली आहे। थोडाफार एक ठिकाणी बदल झालाय तेवढंच, आणि ती 2017ची जी प्रभाग रचना होती ती भाजपच्या पथ्यावर पडणारी होती। त्यामुळे पुन्हा एकदा तीच प्रभाग रचना असेल तर यावेळेसही भाजपला तिचा फायदा होईल। अशा वेळेस
कुणीही त्याला हरकत घेतली नाही. त्यामुळे राष्ट्रवादीने सपशेल गुडघे आधीच टेकले का निवडणुकीच्या, अशी एक चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे. दुसरीकडे जर बघायला गेले तर थोड्या वेळापूर्वीच आपण या शहराचे राष्ट्रवादीचे जे शहराध्यक्ष आहेत योगेश बल, त्यांनी असं वक्तव्य केले होते की भाजप जर आपल्याला 55-60 जागा देईल, हे अत्यंत वादग्रस्त विधान आहे की इतक्या कमी जागावर देखील ते भाजपच्या युतीसोबत लढायला तयार होते. दुसरीकडे ते म्हणाले की नाही नाही, आमचा राष्ट्रवादीचाच महापौर यावेळेस बसेल. त्यामुळे त्यांच्यामध्ये एक सूत्रता दिसत नाही. आणि सगळीकडे जर बघायला गेलं तर राष्ट्रवादीची जी संख्या आहे ती खालावत चाललेली आहे. अनेक जे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक आहेत ते भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत. त्यामुळे प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे, अगदी स्पष्ट आहे. स्वबळाचा नारा देण्यामागे भाजपला जी काय आतापर्यंतची प्राबल्य आहे त्यांचं केंद्रात, राज्यात आणि आता महानगरपालिका असेल तिथे देखील त्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतला असावा असं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे. दुसरीकडे प्रतिष्ठेची लढाई, अर्थातच लोकसभा गेली, महानगरपालिका गेली आणि पुन्हा एकदा विधानसभा देखील हातातून गेल्यानंतर महानगरपालिकेची जी आगामी निवडणूक आहे ती पुन्हा एकदा आपल्याला काबीज करता यावी. या महापालिकेवर राष्ट्रवादीची एक हाती सत्ता अनेक वर्ष होती, ती पुन्हा एकदा सत्ता स्थापित करावी यासाठी म्हणून राष्ट्रवादीला प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे. मात्र तसं नेतृत्व आणि तसं पक्षाला जे बळ मिळणं आवश्यक होतं ते मात्र इथे दिसत नाही. त्यामुळे जी निवडणूक आहे ती अत्यंत चुरशीत होईल. आणि भाजपनं जर स्वबळाचा नारा दिला असेल तर राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी सरळ थेट लढत इथे बघायला मिळणार आहे. फक्त प्रचाराचे मुद्दे काय असतील किंवा राष्ट्रवादी भाजप किंवा प्रशासकीय काळामध्ये जे काय भ्रष्टाचाराचे प्रकरणं समोर आलेली आहेत त्यावर बोलतंय का, कारण की आतापर्यंत त्यांची चुकी होती, हा सगळ्यात महत्वाचा बघण्याचा इथे एक चर्चेचा विषय ठरणार आहे. विचार पण गोविंद, एका पक्षाची दोन पक्ष झाली, जे शिवसेनेच्या बाबतीत घडलं तेच राष्ट्रवादीच्या बाबतीत घडताना पण आपण पाहिलं. तसं बघायला गेलं तर दादांचं पिंपरी चिंचवडवरती म्हणजे अजित पवारांचं पिंपरी चिंचवडवरती विशेष लक्ष असतं. अशा वेळी काय गणितं बदलली आहेत, म्हणजे यात कोणीही नमतं घेणार नाही अशा वेळी जर आपण लक्षात घेतलं जागा वाटपाच्या बाबतीत, तर फायदा नेमका कोणाचा होऊ शकतो असा एक प्राथमिक अंदाज काय वर्तवला जातोय? विशाल, खरं तर या शहरातले मुद्दे अनेक आहेत. त्या मुद्द्याला धरून म्हणजे अनेक ठिकाणी जे विकास साधला गेला किंवा शहरामध्ये जो विकास दिसतोय तो विकास जे आहे त्यासाठी म्हणून अजित पवारांनी याआधीही वेळोवेळा लक्ष दिलं होतं. मात्र 2000ला सपशेल इथल्या मतदारांनी त्या विकासाला नाकारलं. त्याची एक खंत सल अजित पवारांच्या मनामध्ये आहे. त्यानंतर लोकसभाही असेल, विधानसभाही असेल, सातत्याने जो कौल आहे तो भाजपला जातो आहे. या मागची कारणच ही आहेत की जी भाजपचं इथं प्राबल्य वाढ बरोबर आहे. पण आता जनताच ठरवेल की जनतेचा कौल नेमका कोणाच्या बाजूने आहे. पाहूया. आता बातमी आहे बच्चू कडू आणि राणा दाम्पत्यामधील कलगीतुऱ्याची. बच्चू कडू शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून नौटंकी करत असल्याचा आरोप करण्यात येतोय. तर मंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काय केलं अशा सवालाच्या फैरी राणा दाम्पत्याने डागलेल्या आहेत. तर राणा दाम्पत्य भाजपाच्या इशाऱ्यावरून आपल्यावरती टीका करत असल्याचा पलटवार बच्चू कडूंनी केलाय. राणा दाम्पत्य आणि बच्चू कडूंमध्ये जुंपली. आता आमदारकी गेल्यानंतर शेतकरी आठवते. माल्या आमदारकीची फिकर करू नका. बच्चू कडू स्वतःच्याच ताकदीवर आमदार होईल. आमची तुमच्यासारखे लाचार नाही, आम्ही गुलाम नाही आहे पार्टीचे. राणांचा वार, कडूंचा प्रहार. गुवाहाटीला जाताना शेतकऱ्यांना विचारलं काय? उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते तेव्हा शेतकऱ्यांना विचारलं काय? त्यांनी 4 टर्ममध्ये कुठेही शेतकऱ्यांसाठी आवाज उचलली नाही. नाव स्वाभिमान, तुमची बायको भाजपातून, तुम्ही संघटनेत. वारे स्वाभिमान तुमचा, कुठला स्वाभिमान आणलाय? राणा कडू वादाचा नवा अंक. अमरावतीच्या राजकारणात बच्चू कडू आणि राणा दाम्पत्यामधील वाद सर्वश्रुत आहे. ऐन दिवाळीत बच्चू कडू आणि राणा दाम्पत्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चू कडूंनी राज्यभर दौरा सुरू केलाय. तर कडूंच्या या आंदोलनावरती नवनीत राणांनी बोचरी टीका केली आहे. त्याला बच्चू कडू यांनी सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिलंय. दादा, तुम्ही सुद्धा 4 टर्म आमदार होते. तुम्ही 4 टर्म आमदार होते, तुम्ही मंत्री होत्या, तेव्हा तुम्ही शेतकऱ्यांसाठी तुमची पोटदुखी बाहेर नाही आली. आता आमदारकी गेल्यानंतर शेतकरी आठवते, हँडिकॅप लोक आठवते. कालचा दिवस दिवाळीचा म्हणजे लक्ष्मीपूजन सोडलं, प्रभू रामचंद्राचं नाव घ्यायला पाहिजे, श्रीकृष्ण भगवानचं नाव घ्यायला पाहिजे, ते बच्चू कडूचं नाव घेतात. अर्जंट कार्यक्रम आलेला दिसतं. मला वाटतं देवाभाऊनं अर्जंट दिला असं यांना कधी काही करा, आज काहीतरी बोला.
गुलामीचे लक्षणं दाखवा आम्हाला. आणि मग त्या गुलामीतून ते बोललेले आहे. वरचा कार्यक्रम आल्याबरोबर मला वाटते फॅक्स गिक्स काहीतरी टेलिग्रामवर काही फोन आला असेल आणि लगेच ते लक्ष्मीपूजन इतकं महत्वाचा सण सोडून बच्चू कडू आठवलं त्याला, याचंच नवल वाटतं. आणि सगळ्यात महत्वाचं आहे का राहिल्या आमच्या आमदारकीचं तुमच्यासारखे लाचार थोडे आहे. बच्चू कडू हे मविया सरकारच्या काळात मंत्री होते. गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत बच्चू कडूंना पराभव स्वीकारावा लागला. पण आता त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आंदोलनाचा मार्ग चोखाळलाय. त्यावरून राणा आणि कडूंमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. मला जे माहीत आहे ते एकनाथ शिंदे साहेबांना भेटले. त्यांनी म्हटलं की मी आंदोलन थांबवतो, मला MLC द्या, मला कुठंतरी राजकीय पुनर्वसन माझं करा, कुठंतरी मला पद द्या. अशा प्रकारचं कमिटमेंट जर आम्हाला हे सरकार करत असेल तर मी आंदोलन हे शेतकऱ्यासाठी मांडलेलं सोंग बंद करायला तयार आहे. अशा प्रकारचं नेहमीप्रमाणे ब्लॅकमेल सरकारला करण्याची त्यांनी पाऊल उचललेलं आहे. आमचा फोटो छापला होता तुम्ही पाठिंबा घेऊन, आणि नंतर बदलले अधिक. मग राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेतला, आता भाजपचा पाठिंबा घेऊन फिरताय. ही लाचारी इतकी. नाव स्वाभिमान, तुमची बायको भाजपात, तुम्ही संघटनेत. वा रे स्वाभिमान तुमचा. कुठला स्वाभिमान आणलाय? कुठल्या देशातला स्वाभिमान आहे? या कुठल्या मातीतला आहे? माझ्या आमदारकीची फिकर करू नका. बच्चू कडू स्वतःच्याच ताकदीवर आमदार होईल. आमची तुमच्यासारखे लाचार नाही. हमें गुलाम नहीं है पार्टी से, हम गुलाम रहेंगे किसान और मजदूर और हमारे दिव्यांग भाई के. आपके नहीं हो सकते, हम कोई पार्टी के गुलाम नहीं हो सकते. अमरावतीच्या राजकारणानंतर राणा दाम्पत्य आणि बच्चू कडूंमधील या वार पलटवाराची मालिका पोहोचली ती थेट ठाकरे बंधूंपर्यंत. गेल्या काही दिवसांपासून राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. यावरती नवनीत राणा यांनी टीकास्त्र टाकलंय. त्याला बच्चू कडूंनी अमरावतीतील राजकारणाचा संदर्भ देत उत्तर दिलंय. खुर्ची आल्यानंतर त्याच्यातून पैसे, करप्शन, मुंबई सारखे शहरांमधून किती मोठा पैसे खाऊ शकतो, तोड्या करू शकतो, कोणती कंपनीतून, कोणते बिल्डरकडनं, कोणत्या कंपन्याकडनं कसे पैसे घेऊ शकतो, फक्त एवढ्यासाठी दोन्ही भाऊ. माझं काय म्हणणं आहे, ते एकत्र आले. तुम्ही का अलग आहे? तुम्ही तुमचं पहा ना पहिले. का भाजपामध्ये बायकोन तू स्वाभिमान मध्ये, तर तुम्ही अलग का आहे ते सांगा लोकांना. पोळीसाठी आहे का जनसेवेसाठी आहे? आता याची बायको ज्याच्या संघटनेत नाही ते भाजपात आहे, आणि याची बायको भाजपात आणि हा संघटनेत, कोण कोणात आहे? तुमचं पहिले पाहो, दुसऱ्याचं काय पाहतं झाकून तिकडे. लोकसभा निवडणुकीत प्रहार संघटनेच्या उमेदवाराचा फटका नवनीत राणा यांना बसला आणि त्यांचा पराभव झाला. तर बच्चू कडूंनाही यावेळेला पराभवाची चव चाखावी लागली आहे. अमरावतीच्या राजकारणात बच्चू कडू आणि राणा दाम्पत्य पुन्हा एकदा आमनेसामने आल्याचं पाहायला मिळतंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.